जिल्हा प्रशासनाकडून विविध कामासाठी कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय अर्थात भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी आता लगेच मालकी हक्काने करता येणार आहेत। अशा जमिनी मिळाल्यानंतर नियमानुसार आवश्यक तेवढे शुल्क भरून मालकी हक्काने करण्याची प्रक्रिया आणखी सुटसुटीत होणार आहे। पूर्वी या मालकी हक्काने करून घेण्यासाठी 5 वर्षाची अट होती। ही अट आता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारकडून अशा जागा 1966 पासून विविध घटकांना विविध कामासाठी जमिनी अल्प दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत। राज्यभरात अशा प्रकारे देण्यात आलेल्या जागांची संख्या मोठी आहे। या जमिनी अथवा जागा देताना 7/12 उतार्यावर मालक म्हणून सरकारची नोंद असते। त्यासाठी 7/12 उतार्यावर धारणाधिकार वर्ग 2 म्हणजेच भोगवटदार वर्ग 2 असा उल्लेख केलेला असतो। या जमिनी देताना किमान 5 वर्षे त्यांचे मालकी हक्काचे हस्तांतरण करता येणार नाही अशी अट होती। तसेच हस्तांतरण करताना प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते। रेडी रेकनर मधील दरानुसार त्या जमिनीचे मूल्य 1 कोटी रुपयापेक्षा अधिक असेल तर जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्य सरकारकडे जावे लागते। त्यानंतर सरकारकडून निश्चित करून दिलेले शुल्क भरावे लागते। या प्रक्रियेनंतर या जमिनी मालकी हक्काने मिळत असत। जादा पैशासह जमिनीचे रेडी रेकनरच्या किमान 50 ते 75% नजराना सरकार जमा करावा लागत होता। या प्रक्रियेला 5 वर्ष लागत होते। नागरिकांची वाढती मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय 8 मार्च 2019 मध्ये घेतला। त्यानुसार किमान 5 ते 20% शुल्क भरावे लागते। आता सरकारने अशा जमिनी मालकी हक्काने करण्यासाठी अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। तर या जमिनींचा समावेश होणार शेतीबरोबरच वाणिज्य, औद्योगिक, भाडेपट्ट्याने व कब्जे हक्काने गृहनिर्माण सोसायट्या, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, भूमिहीन, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना दिल्या आहेत। या सर्वांना निर्णयाचा लाभ होईल। आता 5 वर्षाची अट काढून टाकण्याच्या निर्णयामुळे आता बांधकाम सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल असल्यास वर्ग 2 च्या जमिनीचे रूपांतर वर्ग 1 मध्ये करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे।